विषय असा आहे की साधारणपणे 2 महिन्यापूर्वी एका मुलाला प्रेम प्रकरण आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी बोलवून घेतलं आणि 10-12 लोकांनी मारहाण केली. फक्त डोक्याचा भाग सोडला तर खालची सर्व हाडं खळखळी करण्यात आली. परत त्या मुलाला हॉस्पिटलला त्याचे कुटुंबीय घेऊन जात असताना 1.5 तास त्या मुलाला हात लावू दिला नाही. पोलीस आल्यानंतर त्याला हात लावला गेला. तो मुलगा 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. झुंज देता देता कालच्या 6 तारखेला त्याचा मृत्यू झाला. आई वडिलांनी तोपर्यंत 1.5-2 एकर जमीन विकून 20-25 लाख रुपये खर्च केले, पण तो मुलगा वाचला नाही. आणि परत 1.5 महिना त्या मुलाच्या आई वडिलाला, भावाला, त्याच्या भावकीतल्या माणसांना, चुलत्यांना, गावच्या सरपंचांना, तुम्ही या प्रकरणावर जर सत्तोवाच केलं, तुम्ही जर वर मान केली तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, अशा पद्धतीचं वातावरण त्या कुटुंबाबाबत घडलं. ज्यावेळी मुलाची डेथ झाली, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ज्यावेळी माती सावडायचा कार्यक्रम असतो, त्या दिवशी सोशल मीडियामधून हे प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं, त्यावेळी आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि मग पोलीस स्टेशननं 6 आरोपींना अटक केली. अजून आरोपी बाहेर आहेत आणि त्याच्यावरती कुठली कलमं लावली जाणार आहेत, काय होणार आहे, त्याचं पुढं काय होणार आहे. आणि हे ऑनर किलिंगची हे प्रकरण आहे, प्रेम प्रकरण, सैराटची जी चित्रपटाची स्टोरी आहे ते प्रकरण आहे. आणि या प्रकरणावरती ना तिथला मीडिया बोलतोय, ना तिथले लोकप्रतिनिधी बोलतायत. मी अभिमन्यू पवारांचं नाव यासाठी घेतलं, जो आरोपी आहे डुरे नावाचा आरोपी, त्या डुरे नावाच्या आरोपीचे पिस्टन सहित फोटो माझ्याकडे आता उपलब्ध आहेत. त्या माणसावरती खुनाचे गुन्हे दाखल आहे. तो माणूस अवैध सावकारीचा धंदा करतो. त्याच माणसाचे फोटो अभिमन्यू पवारांबरोबर आहेत. आम्ही आता अभिमन्यू पवारांनी राजीनामा द्यावा असं लक्ष्मण हाके म्हणणार नाही. फोटो कुणाचेही कुणाबरोबरही असू शकतात. मी आता त्या आरोपीची जात, मी एवढ्या 4 दिवस झालं मीडियामध्ये लोकांना आव्हान करतोय, मी कधीही आरोपीची जात शोधली नाही. मी कधीही महाराष्ट्रातल्या धनगर कम्युनिटीच्या लोकांना असं म्हटलं नाही की आपल्याला यांच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे. आमचा न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे. पण लोकप्रतिनिधी अशा वेळी कुठे जातात? पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर येथे 2 गिरी गोसावी समाजाच्या लहान मुलींची हत्या झाली, त्यावेळी इथले लोकप्रतिनिधी कुठे जातात? पुण्यामध्ये कोयता गँग, आणि पुण्यामध्ये 1-2 दिवस असा नाही की जिथं कोयते गँगच्या माध्यमातून गुन्हे घडत नाहीत. त्या गँगवॉर बद्दल लोकप्रतिनिधी का बोलत नाहीत? असे अनेक प्रश्न आहेत. परंतु प्रश्न हा आहे की कुठंही आरोपीचं समर्थन केलेलं नसताना ओबीसीचा आवाज मांडला गेला, ओबीसीच्या बाजूने बोललो, ओबीसी जाती अंतर्गत येणाऱ्या एका प्रवर्गाच्या, एका कम्युनिटीच्या बाजूने बोललो म्हणून लक्ष्मण हाके जर जातीवादी ठरत असेल, कोण जातीवादी ठरवत असेल आणि जातीवादी ठरवून मला धमक्या देत असतील, तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी.